बोईसर ग्रामपंचायतीच्या कचरा वाहतुकीसाठी असलेल्या ट्रॅक्टरची दुरावस्था झाली आहे। लाख रुपये कचरा व्यवस्थापनासाठी खर्च होत असतानाही या ट्रॅक्टरची दुरुस्ती मात्र होताना दिसत नाही। आमच्या कॅमेऱ्यात टिपलेली ही दृश्ये स्पष्टपणे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपणाची साक्ष देत आहेत। कर्मचाऱ्यांनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली तरी ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी सतत कानाडोळा करत आहेत। तुटलेल्या ट्रॉलीमुळे कचरा रस्त्यावर पडतो आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। परिणामी कामगारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते। गरीब कामगारांना प्रश्न विचारले जातात पण उत्तर कोण देणार? यामुळे सर्वात मोठा प्रश्न कामगारांच्या सुरक्षेचा निर्माण झालाय। दुरुस्ती न करता हा ट्रॅक्टर रस्त्यावर धावतोय आणि दुर्घटना घडलीच तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ग्रामपंचायत अपघाताची वाट पाहतीये का? एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारत अभियान देशभर राबवले जात असताना बोईसर ग्रामपंचायतीकडून होणारे हे दुर्लक्ष नागरिकांच्या मनात प्रचंड नाराजी निर्माण करत आहे। भाजपचे सरपंच, शिवसेनेचे उपसरपंच तसेच ग्रामविस्तार अधिकारी हे सर्व या समस्येकडे डोळे झाक का करतात असा प्रश्न आज बोईसरच्या नागरिकांकडून जोरदारपणे विचारला जातो। कधी बनवणार आहेत? आता काय माहिती, ते साहेबला सांगितलं होतं। तुम्ही कोण ग्रामसेवकला सांगत नाही का? सांगायचं होतं। मग कचरा पडलं तर आता काय गोणीला होता आम्ही ट्रॉलीचं पाठचा जो भाग तुटलेला आहे, तर ती कचरा बनवून सांगत सांगितलं साहेब।